2 गुणांची म्हणजे सुपर टॅकल अशा पद्धतीचे 2 गुण दिले जातात. मिथुन मोकल कारळी संघाचा 6 नंबरची जर्सी घातलेला खेळाडू. पाहूया काय करतोय. संथ अशी सुरुवात. आता मात्र 2 गुणांची कमाई केलेली आहे ती मिथुन मोकलने. ग्राउंड नंबर 2 वर गुणफलक दिसतोय 9 विरुद्ध 8. ग्राउंडवर 1 आणि दोन्हीवर मध्यंतरासाठी सामने थांबलेले आहेत. ग्राउंडवर 1 वरचा गुणफलक काय आहे सामनाधिकारी. ग्राउंडवर 2 वरचा गुणफलक आम्हाला दिसतोय. प्रीमियम ताडवागळे 9 गुण आणि JSW डोलवी 8 गुण. ग्राउंडवर 1 वरचा काय पॉईंट टेबल इक्वल 9 गुणांवर दोन्ही संघ समान गुणांवर आहेत. मी म्हटलं होतं जे टॉपचे 8 संघ आहेत ते या स्पर्धेमध्ये उपउपांत्य फेरीत पोहोचलेले आहेत. आणि दोन्ही जर गुणफलक तुम्ही बघाल तर ग्राउंड नंबर 1 वर समान गुणांवर मध्यंतरापर्यंत सामना आहे आणि ग्राउंड नंबर 2 वर माझा वाटतं लोणाचा बोजा पडलेला आहे त्याच्यामुळं 12-8 असा गुणफलक आता आपल्याला दिसतोय. हिरो होंडाची चावी या ठिकाणी सापडली आहे. ज्याची असेल त्यांनी घेऊन जावी. अत्यंत चुरशीचे सामने आपल्याला पाहायला मिळतोय. ग्राउंड नंबर 1 आणि 2 वर यशस्वी चढाईपट्टू NPM कारळीचा 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला लेफ्ट रेडर आहे. 4 विरुद्ध 1 अशी लढत. बोनस गुण मिळणार नाही त्याचप्रमाणे सुपर टॅकल देखील मिळणार नाही. परंतु 4 मध्ये किंवा 5 मध्ये गुण मिळवणं अत्यंत कठीण काम चढाईपट्टूला असतं आणि 4 मध्ये गुण मिळवणं म्हणजेच खूपच कौशल्य पणाला लावावं लागतं. पुन्हा एकदा प्रवीण स्पोर्ट्सचा पाहूया काय करतोय. उलट्या लातेने गडी टिपण्याचा प्रयत्न. आपण प्रो कबड्डीमध्ये पहिली उलटी लात कोणी मारली असेल तर ती जयपूर पिंक पॅन्थरचा जसबीर सिंगनं. आणि ती लात एवढी फेमस झाली आता. कृपया खेळाडूंनी शांत राहा. संयोजक आपले लाईनमन तिथे ठेवायचे आहेत. आपण लाईनमन ठेवायचे आहेत कारण ग्राउंड नंबर 2 वर त्रुटीत काळाचा अवलंब केलेला दिसतोय. 12-9 गुणफलक. प्रीमियम ताड वागळे 12 गुण. JSW डोलवी 9 गुण. पाहूया कोणता संघ बाजी मारतोय आणि
उपांत्य फेरीमध्ये प्रवेश करतोय. अर्थात उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केल्यानंतर तो संघ बक्षीसपात्र होणार आहे. आता थर्ड रेडसाठी तिसऱ्या चढाईसाठी प्रवीण स्पोर्ट्सचा 5-1 अशी लढत पाहूया काय होते ते. आणि अत्यंत उत्कृष्ट अशी या ठिकाणी कोपरक्षकाने पकड केलेली आहे, त्याला टॅकल म्हणता येईल. पुन्हा एकदा थर्ड रेड. आता मात्र मिथून मोकल पाहूया काय करतोय, कारण 3-1 अशी लढत. सुपर टॅकल झाला तर 2 गुण प्रवीण स्पोर्ट्सला मिळतील, मात्र गडी बाद करावा लागेल किंवा टिपावा लागेल तो मिथून मोकलला. पाहूया काय करतोय. आता मात्र खरोखर सुपर टॅकल 2 गुणांची कमाई केलेली आहे ते प्रवीण स्पोर्ट्सने. चढाईसाठी सुमित स्वतः. पुन्हा 5-1 अशी लढत. मात्र हा सामना देखील व्यापारी गेम ज्याला आपण म्हणतो किंवा व्यापारी खेळ अशा पद्धतीचा होईल असं की काय असं वाटतंय, परंतु आपण खेळाडूंनी प्रेक्षकांना आपला खेळ दाखवायचा आहे. तुटीत काळाचा अवलंब केलेला आहे ग्राउंड नंबर 1 वर. अनिकेत कोठेकर ग्राउंड नंबर 2 वर चढाईसाठी. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. केदारलाल पुन्हा एकदा चढाईसाठी उजव्या कोपऱ्यामध्ये चढाई करतोय. 5-1 अशी लढत. पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. काही गुणांचा फरकाने दोन्ही सामने चालू आहेत. खोलवर गडी टिपण्याचा प्रयत्न. ग्राउंड नंबर 2 वर बोनस टिपण्याचा प्रयत्न. नको आता घेतला. ग्राउंड नंबर 2 वरचा गुणफलक आपण पाहिला. खरोखर तुल्यबळ संघ आपलं प्रदर्शन करत आहेत. 12-11 असा गुणफलक या ठिकाणी ग्राउंड नंबर 1 वर थर्ड रेड मला वाटतं. पुन्हा एकदा थर्ड रेडसाठी 5-1 अशी लढत. पाहूया. बोनस मिळणार नाहीये, गडी मात्र टिपावा लागेल अन्यथा. आणि आता मात्र चांगली कव्हर या ठिकाणी कारवी संघाकडून. पुन्हा एकदा थर्ड रेडसाठी हा यशस्वी चढाईपट्टू आहे. पाहूया काय करतोय. 3-1 अशी लढत आहे. बैठी मारून गडी टिपण्याचा प्रयत्न. डाव्या कोपऱ्यामध्ये कोपरक्षक आहे सुमित कवळे. पाहूया. 30 सेकंदाच्या आत गडी मारावा लागेल अन्यथा प्रतिस्पर्धी संघाला 1-2 गुण जातील, कारण सुपर टॅकल आहे. पाहूया काय करतोय. जोरदार प्रयत्न करतोय. बघूया. आणि आता मात्र चांगला गडी टिपलेला आहे तो म्हणजे केदारलाल. आणि आपली थर्ड रेड वाचवलेली आहे ती NPM कारवी संघाच्या या चढाईपट्टून. 2 गुण वाचवलेले आहेत त्याने. 2 नव्हे 3 गुण वाचवलेले आहेत, कारण 1 गुण आपल्या संघाला मिळवलेला आहे.
अतिशय सुंदर खेळ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि आत्ता मात्र चांगली कव्हर या ठिकाणी पाहूया. कारावी संघाकडून NPM कारावी विरुद्ध प्रवीण स्पोर्ट्समध्ये हा सामना चालू आहे. मध्यंतरापर्यंत समसमान गुणांवर हा सामना होता. आता मात्र पाहूया काय करतोय आणि आत्ता मात्र लोणाचा बोजा पडलेला आहे तो प्रवीण स्पोर्ट्स या संघावर. त्रुटीत काळाचा अवलंब केलेला आहे तो NPM कारावी या संघानं. ग्राउंड नंबर 2 वर पुन्हा एकदा चढाईसाठी बघूया काय पोझिशन आहे. इक्वल सामना आहे ग्राउंड नंबर 2 वर. अमर आहे, सुजित आहे कव्हरमध्ये. पाहूया काय करतोय. विनायक दिवलांचा देखील एक खेळाडू रेडर आहे तो देखील कव्हरमध्ये दिसतोय. पाहूया ग्राउंड नंबर 2 वर प्रीमियम ताडवागणे अत्यंत चुरशीचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. उपांत्यपूर्व सामने बोनस टिपण्याचा प्रयत्न आणि बोनस मिळवलेला आहे. पुन्हा एकदा मिथून मोकल चढाईसाठी. समतोल बांध्याचा हा खेळाडू आहे. थोडीशी उंची आहे, त्याचा फायदा मात्र त्याला मिळत असतो. हाताने गडी टिपण्याचा प्रयत्न डाव्या कोपऱ्यामध्ये खेळतोय आणि आता मात्र बोनसच्या नादामध्ये बोनस प्लस पॉईंट त्याने मिळवलेला आहे तो आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा मगाशी ज्याने बोनस गुण मिळाला तो इकडे उजव्या कोपऱ्यामध्ये खेळतोय. बोनस मारण्याचा प्रयत्न. ग्राउंड नंबर 2 वर देखील अनिकेत कोठेकरने 2 गुणांची कमाई केलेली आहे आणि ग्राउंड नंबर 1 वर आत्ता मात्र अतिशय बोनस मिळालेला आहे. कृपया पंचांशी वाद घालू नका आपण. पुन्हा एकदा यशस्वी चढाईपट्टू NPM कारावी संघाचा 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला. ग्राउंड नंबर 2 वर मात्र गुणफलक आता काहीसा बदललेला आहे. जिथे 4 गुणांची आघाडी ताडवागळे संघाची होती तिथे आता मात्र 6 गुणांची आघाडी काही कालावधीनंतर दिसते डोलवी संघाकडे. राहुल सिंग अतिशय चप्पळ चढाईपट्टू ज्याने कुमार गटाच्या संघाचं प्रतिनिधित्व अर्थात कर्णधार पदच त्याने मला वाटतं भूषवलं होतं असा राहुल सिंग. पुन्हा एकदा मिथून मोकल अतिशय उत्कृष्ट चढाईपट्टू ज्याचं रायगड जिल्ह्याचं ज्याने प्रतिनिधित्व केलेलं असा डाव्या कोपऱ्याची चढाई आहे त्याची. खूप कमी प्लेयर असतात की जे डाव्या कोपऱ्यामध्ये चढाई करत असतात. आणि गाडी टिपण्याचा प्रयत्न मिथून मोकल याचा. ग्राउंड नंबर 2 वर त्रुटीत काळाचा अवलंब 13-18 असा गुणफलक पाहायला मिळतोय. केदार लाल बघूया ग्राउंड नंबर 1 वर काय करतोय. आणि थर्ड रेडसाठी कारावी संघाचा हा छोट्या शरीरयष्टीचा खेळाडू परंतु चपळ आहे. आपण पाहाल हरणाचे पाय किती जरी छोटे असले तरी ते काटेक असतात. अशाच पद्धतीचा हा एक रेडर NPM कारावी संघाचा ज्याने मगाशी थर्ड रेड वाचवली होती आपल्या संघाला 1 गुण मिळत. आता देखील थर्ड रेडसाठी चाललेला आहे. 30 सेकंदाच्या आत गाडी बाद करावं लागेल आणि केदार लाललाच त्याने टिपलेला आहे बैठी मारून. आणि मी मगाशी म्हटलं होतं थर्ड रेडचा बादशाह म्हटलं तरी चालेल त्याला आणि प्रेक्षकांकडून देखील त्याला चांगल्या पद्धतीची दाद या ठिकाणी मिळते आहे. बोनस टिपण्याचा प्रयत्न आणि बोनस पॉइंट मिळालेला आहे. अतिशय सुंदर सामना ग्राउंड नंबर 1 वर प्रवीण स्पोर्ट्स अर्थात रायवाडीतले बहुतेक खेळाडू या संघामध्ये आहेत. मध्यंतरानंतर ग्राउंड नंबर 2 वर ताडवागळे संघाला नाही 4 शेवटची 5 मिनिटं दिलेली आहेत. ग्राउंड नंबर 2 वर 5 गुणांची आघाडी दिसते ती JSW ढोलवी या संघाकडे. आता मात्र प्रवीण स्पोर्ट्सच्या या चढाईपट्टूनं कोपरा रक्षकाला टिपलेलं आहे.
टॅकल फेल गेलेला आहे, 1 गुणांची कमाई केलेली आहे. पुन्हा एकदा मिथून मोकल पाहूया काय करतोय आपल्या संघासाठी. गुणी खेळाडू आहे, शांत खेळाडू आहे. थर्ड ग्रेड मात्र नाही आहे, त्याच्यामुळं करूया अशी स्थिती नाही. आणि आत्ता मात्र या ठिकाणी लेफ्ट टर्नने आता मात्र चांगली कव्हर, पटात ज्याला मारला असं म्हणतो आपण तशा पद्धतीची कव्हर या ठिकाणी मिथून मोकलला. पुन्हा एकदा 10 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा खेळाडू 5 विरुद्ध 1 अशी लढत उजव्या कोपऱ्यामध्ये खेळतोय. राईट रेडर ज्याला म्हणतो. 4 मिनिटं शेवटची दिलेले आहेत. आणि आत्ता मात्र पाहूया काय होतंय. आणि बोथ आऊट दिलेले आहेत मला वाटतं पंचांनी. 1-1 गुण दिलेला आहे दोन्ही संघांना. लॉबीच्या पूर्ण बाहेर क्षेत्ररक्षक जर गेला तर बोथ आऊट, 1-1 गुण दोन्ही संघांना दिला जातो. तशा पद्धतीचा सामनाधिकाऱ्यांचा हा निर्णय. 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला NPM कारवाईचा हा चढाईपट्टू मागच्या सामन्यामध्ये देखील यशस्वी चढाईपट्टू म्हणून त्याने चांगली कामगिरी केली होती. बघूया प्रवीण स्पोर्ट्स काय करतोय. ग्राउंड नंबर 2 वर मात्र गुणफलक काहीसा आता वेगळा दिसतोय. 13-20 काही मिनिट सामना संपायला असताना प्रीमियम ताडवागळे विरुद्ध JSW डोलवी. यामध्ये राहुल सिंग आहे, तर इकडे अनिकेत कोठेकर आहे, इकडे अमर आहे, तर इकडे सुचित आहे सॉरी. पाहूया पुन्हा एकदा केदारलाल. शेवटचे 3 मिनिटं ग्राउंड नंबर 1 वर दिलेले आहेत वेळाधिकाऱ्यांनी. अत्यंत तुरशे सामने ग्राउंड नंबर 1 आणि 2 वर. हाफ टाइम नंतर सामन्यांना कलाटणी मिळालेली आहे, कारण सामन्याची वेळ देखील जशी आपल्या जिल्हा सामन्यांना असते 10-5-10 अशी नाही आहे, वाढीव वेळ आहे. त्याच्यामुळं खेळाडूंच्या शारीरिक क्षमतेचा कस या ठिकाणी आपल्याला लागल्याचं बघायला मिळते. पुन्हा एकदा थर्ड ग्रेडचा बादशाह NPM कारवाई संघाचा. छोटीशी शरीरयष्टी असलेला खेळाडू परंतु चपळ आहे. पाहूया काय करतोय. 6 विरुद्ध 1 लढत. बोनस ऑन आहे. गडी टिपावा लागेल किंवा बोनस तर घ्यावा लागेल, अन्यथा 30 सेकंदाच्या आत जर गडी टिपला नाही किंवा बोनस घेतला नाही. आणि आत्ता मात्र 2 गडी टिपलेले आहेत. तिसऱ्यांदा यशस्वी थर्ड ग्रेडचा बादशाह. मी मगाशीच म्हटलं होतं की एखादा खेळाडू असा असतो की थर्ड ग्रेडला तो पॉईंट आणतो असा NPM कारवाई संघाचा हा चढाईपट्टू. प्रवीण स्पोर्ट्स मात्र आता काहीसा संकटात सापडलेला आहे, कारण सामना संपायला काही मिनिटं शिल्लक आहेत. ग्राउंड नंबर 2 वर 14-20 असा गुणफलक दिसतोय. शेवटची काही मिनिटं वेळाधिकाऱ्यांनी घोषित केलेली आहेत. 2 मिनिटं दिलेली आहेत वेळाधिकाऱ्यांनी. ग्राउंड नंबर 2 वर पण 2 मिनिटं आणि 1 वर बोनस गुणाची कमाई केली ती केदारलालनं. काही मिनिटं शिल्लक दोन्ही ग्राउंड्सवर. 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला हा NPM कारवाईचा खेळाडू वेळ घालवण्याची त्याची पूर्ण मानसिकता दिसते, कारण व्यापारी गेम आहे हल्ली, माइंडेड गेम ज्याला म्हटलं जातं असा हा खेळ. आपल्याकडे आघाडी असली, काही मिनिटं शिल्लक असली की आपण निदान कशा ओलांडायची आणि वेळ घालवायचा. पुन्हा एकदा केदारलाल. सुपर डुपर रेड करावी लागेल, काहीतरी आपल्या संघासाठी करायचं असेल तर. आणि 1 गुणांची कमाई कोपरक्षकला टिपलेल्या ते केदारलालने. टच धरण्याचा प्रयत्न. बघूया ग्राउंडवर 1 वर काही मिनिटं शिल्लक. आणि आत्ता मात्र NPM कारवाई संघ भारी पडतोय तो प्रवीण स्पोर्ट्सला. लास्ट मिनिट दिलेला आहे, म्हणजेच जास्तीत जास्त 3. आणि आत्ता मात्र चांगली कव्हर या ठिकाणी स्वतः मिथून मोखल मला वाटतं आहे. पुन्हा एकदा 9 नंबरची जर्सी प्रदान केलेला खेळाडू NPM कारवाई विजयाकडे वाटचाल करतोय, परंतु दोन्ही संघांनी अत्यंत चांगला खेळ खेळा. मध्यंतरापर्यंत दोन्ही संघ समान गुणांवर होते. तत्पूर्वी उपउपांत्य फेरीचे पहिले जे 2 सामने झाले त्याच्यामध्ये रायगड पोलीस विरुद्ध
सई स्पोर्ट्स कासूमध्ये रायगड पोलीस हा संघ उपांत्य फेरीने पोहोचलेला आहे. त्याचप्रमाणे दुसऱ्या सामन्यामध्ये खुशबू आईस्क्रीम विरुद्ध परफेक्ट स्कॉट सोल्युशन कुकडूस यांच्यामध्ये खुशबू आईस्क्रीम कोपर हा संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचलेला आहे. उपांत्य फेरीचे दोन्ही सामने हे सोबत होतील. हे जे या दोन सामन्यांमधून जे संघ उपांत्य फेरीमध्ये पोहोचतील त्यांना 10 मिनिटाची फक्त विश्रांती दिली जाईल आणि लगेचच उपांत्य फेरीचे दोन्ही सामने एकाच वेळा चालू होतील याची खेळाडूंनी आणि व्यवस्थापन